श्री भावार्थ रामायण अध्याय 4. राम जन्माच्या वेळेस कौसल्या मातेची स्थिती कशी होती याचे सुरेख वर्णन संत एकनाथ महाराजांनी केले आहे. आता रायाची ज्येष्ठ राणी कौसल्या जेका धर्मपत्नी जोन समाये त्रिभुवनी तो गर्भाधानी श्रीराम जो त्रिभुवनी न समाये जान तो भावार्थी साठवे आपण सद्भाव झालिया संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी तेथोनी राजा तच्छनी उत्कंठा कौसल्या दर्शनी भुवनी न देखे राजपत्नी न देखे शेज शयनी पर्यंकी ऐका कौसल्या संभ्रम उदरी संभवला श्रीराम पुसता डोहाळ यांचे काम आने आन वर्तले ऐका कौसल्याची स्थिती अखंड वसे पै एकांती न साहे संग सांगाती गर्भाप्रती श्रीराम नावडे वस्त्रभूषण नावडे सुमन चंदन नावडे भोग दिव्यांजन नावडे शयन पर्यंकी देही निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण उदरा आला श्री रघुनंदन ब्रह्मपरिपूर्ण पूर्णत्वे आस्था सांडोनिया जान आवडी वसवी विजन लेईली गर्भ दिव्यांजन रामनिधान उदराते करोणी कल्पनेसी मारू सेविली निर्विकल्प कल्पतरू तया तळी अति आदरू सहजा सनी सुंदरू बैसलीसे गर्भोदरी बैसली दृष्टी या लागी वृत्ती झाली उपराटी आपल्या समान देखे सृष्टी गर्भपुष्टी स्वभावे यावरी ते राजबाळा वसवी शुद्ध सुमनशाळा द्वैतदृष्टी न देखे डोळा सुख सोहळा अद्वैती राजा पाहे भोगभुवनी तेथे नातुडे राजपत्नी पाहे अति लोभे अवलोकोनी नयनोन्मनी न दिसे पाहता वैखरी भीतरी तेथे न देखे ते सुंदरी मध्यमेच्या माझघरी पाहता दुरी दृष्टीसी शोधिता पश्यंती वोवरी तेथे न देखे निज सुंदरी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी न लभेची काढोनी द्वैताची अरगळा फेडोनी शब्दाची शृंखला उघडी अद्वैत सुमनशाळा गुरुवाक्य मेळा निर्धारे तेथे रिघता अति साकडी फेडिली रजतमांची लुगडी शुद्ध सत्वाची भूषणे आवडी तिही फेडी तत्काळ ऐसा एकाकी एकला राव प्रवेशे सुमनशाळा पाहे स्वये सगर्भ बाळा तवते डोळा दिसेना मग नेत्र भरोणी विवेक देखे निर्विकल्प नीच सुख तयातळी बैसली देख अतिसुरेख कौसल्या राजा पाहे निज तनवंगी तव तेजन समाये अंगीचे अंगी धन्य हेची जगी गर्भलिंगी सलिंग कैसी बैसली सहजासनी जैसी योगिया लागली उन्मणी पाहता निवाला लोचनी धर्मपत्नी सगर्भा तिसी देखताची दृष्टी आनंदे वोसंडे सकळ सृष्टी तिसी करिता सुख गोष्टी पडे मिठी स्वानंदी मग बैसवोनी पैने हटी हाती धरोनी हनवटी झनी माझी लागेल दृष्टी जे डोहळे पोटी ते सांग येरी न पाहे वरती दृश्य द्रष्टान देखे स्थिती रामरूपी रतली वृत्ती व्यक्ता व्यक्ती न देखे राजा वोसंडला अतिप्रीती आलिंगिली दोही हाती येरी सलागली विदेह स्थिती देह अहंकृती नाठवे उदरी संभवला विदेही या लागी आठवू नाठवे देही सभायंतरी उरली नाही तटस्थ पाही श्रीराम राजा म्हणे कटकटा कैसेनीही अवचटली बरवंटा की महद्भूत आले पोटा नयनी ताठा चढलासे कैसे करील मेघश्याम केवी पुसेल पुत्रकाम सिद्धी पाववील पुरुषोत्तम आत्मा राम रघुवीर राम नाम कर्णपुटी ऐकताची गोरटी उघडोनी पाहे दृष्टी देखे सृष्टी राममय जव सादरे वास पाहे
नयनी निज तेज न समाये, मी एक गर्भिणी येथे आहे, हा आठवू पाहे नाठवे, जव तळवटी पृथ्वी पाहे, तव ते रामरूप झाली आहे. फिटली पार्थिवाची सोये, देही विदेह श्रीराम, जव अवलोकी दाही दिशा, तव पडला रामरूपे ठसा. पाहतान दिसे आकाशा, श्वासोच्छ्वासा माझी राम, वृक्षवल्ली आणि मंडप, अवघे देखे श्रीराम, अशोकनाग चंपक, पाहता एक श्रीराम, जो उदरी संभवला, तोची सर्वेंद्रियी वोसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप, देखे क्रीडेचे पाडसे, पाहता रामची प्रकाशे, जे जे देखावया बैसे, ते ते देखे श्रीराम. श्री भावार्थ.